नमस्कार, मराठी नेटवर्क न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत सुजित नलावडे साहेब आहेत आणि आज ह्या ठिकाणी त्यांनी नवीन वाहन घेतलेलं आहे आणि पूजानिमित्त गणेश मंदिराच्या इथे ते पूजा केलेली आहे, दर्शन केलेलं आहे त्यांनी। आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया। सर, आपलं स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपणास वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपला वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त आपली काय भावना आहे? उद्या माझा वाढदिवस आहे 12 जुलैला। दरवर्षी माझा वाढदिवस माझे मित्रपरिवार मोठ्या जल्लोषामध्ये साजरे करत असतात। खरं तर या वाढदिवसाचं औचित्य साधून माझे मित्र प्रदीप ढवळे, वैजनाथ सूर्यवंशी आणि मंगेश मोडक यांनी मला स्कॉर्पिओ महिंद्रा कंपनीची गाडी भेटवस्तू म्हणून दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभारी आहे। माझा वाढदिवस 12 तारखेला दरवर्षी असतो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त मी डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी आश्रमात जाऊन अन्नदान आणि गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करत असतो। उद्याही सकाळी आम्ही 10च्या नंतर काही आश्रमांमध्ये जाऊन अन्नदान आणि गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करणार आहे। आम्ही काही ठिकाणी वह्या वाटणार आहोत आणि आमच्या या माध्यमातून गेली बरेच वर्ष आम्ही जे ज्येष्ठ नागरिक असतील, वयोवृद्ध असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं वाटप किंवा अन्नदान किंवा कुठल्याही प्रकारची मदत ही आमच्या माध्यमातून नेहमी आम्ही करत असतो। आज आपण नवीन वाहन घेतलं किंवा आपल्याला भेट दिली, हा आनंद साजरा करण्यासाठी आपल्यासोबत अनेक युवक या ठिकाणी प्रेमाचा वर्षाव करतात, तर त्यांना आपण काय मग? नाही, माझे मित्र जे आहेत, आज सुजित नलावडे मोठा झाला आहे तर त्याच्यामागे नक्कीच माझ्या मित्रांचा हातभार आहे आणि आज त्यांच्या या मदतीमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच सुजित नलावडे इथपर्यंत पोहोचले आहे। खरं तर मी त्यांचे आभार मानतो, कारण की आजच्या या युगामध्ये आज इतकं महागाई असताना पण त्यांचं माझ्यावरती प्रेम इतकं आहे की त्यांनी इतकी मोठी महागडी गाडी मला भेटवस्तू म्हणून दिलेली आहे। त्याबद्दल मी माझ्या सगळ्या मित्रांच्या आणि त्यांच्या परिवाराचे आभारी आहोत। आपल्या माध्यमातून बेरोजगारांना आपण रोजगार पण उपलब्ध करून दिलेला आहे डोंबिवली शहरामध्ये आणि अनेक असे युवक आहेत की ते आज त्यांच्या पायावरती उभे आहेत। तर आज आपला वाढदिवसानिमित्त अजून काय पुढील वर्षासाठी संकल्प असेल की किती लोकांना आपल्याला या तुमच्या संस्थेमध्ये सामावून घ्याल? नाही, बघा, माझ्या संस्थेच्या माध्यमातून बघायला गेलं तर आम्ही बऱ्याच मुलांना मदत करत असतो। कॉलेजचं ॲडमिशन झालं, कॉलेजमध्ये फी झाली किंवा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करत असतो। भविष्यात कुठेही नोकऱ्या लागल्या, छोट्या मोठ्या ज्या नोकऱ्या असतील किंवा आमच्या माध्यमातून जिथपर्यंत आम्ही त्यांना पोचता येईल तिथपर्यंत आम्ही त्यांना मदत हे नेहमीच करत असतो। धन्यवाद। ते नलावडे साहेब आणि वाढदिवस त्यांचा खूप उत्साहाने डोंबिवलीकर साजरा करीत आहेत आणि साजरा करीत असताना त्यांच्या मित्रांनी आज 30 लाखाची महिंद्रा स्कॉर्पिओ टॉप मॉडेल हे त्यांना भेट म्हणून दिले वाढदिवसानिमित्त आणि त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत। अनेक युवकांना त्यांनी रोजगार म्हणून उपलब्ध करून दिलेला आहे आणि पुढील आयुष्यात देखील ते अनेक बेरोजगार युवकांना आर्थिक सहकार्य म्हणा किंवा रोजगार म्हणा हे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी ह्या ठिकाणी आपलं मत प्रदर्शित केलेलं आहे।